करणं हा आपल्या सरकारचा आहे. मी संगीता शेषराज कोळे बडनेरा येथे जुनी वस्ती राहते. माझे मिस्टर कोरोनामध्ये निधन झाले. त्याच्यानंतर मला खूप म्हणजे असं इतकं दुःख वाटलं. असं वाटलं का मी काय करावं आता. माझ्या मागे 2 मुली, एक मुलगा आणि म्हातारी सासूबाई. मी टेलर काम करत होती पण मला तेवढं जमत नव्हतं. मग नंतर मी म्हटलं आता काय करावे. आपल्याकडं खूप संकट आलेलं आहे. आता कसं सांभाळावं. 3 मुलं आणि एक म्हातारी सासूबाई. मग मला कापूसकर मॅडम आणि मी बचत गटामध्ये आहे. 2018मध्ये माझा गट चालू झाला आणि 2020मध्ये कोरोना आला. त्याच्यामध्ये माझे मिस्टर लागले. मग मी आता काय करावं. तर मॅडमनी सांगितलं, कापूसकर मॅडमनी, महानगरपालिकेचं प्रशिक्षण घेतलं तर तू काही ना काही तू जॉब करू शकशील टेलरिंग कामचं. माझ्या मिस्टरांचं दुकान पण होतं चावडी चौकमध्ये. त्यांनी मला खूप हिंमत दिली आणि मला राठोड मॅडम, बसवनाथे सर यांनी मला सांगितलं का आता तुम्हाला हिंमत घेण्याऐवजी दुसरं तुम्ही काहीच नाही करू शकता. नंतर मी टेलरिंगचा व्यवसाय केला. त्याच्यामधून मला शिवणकाम भरपूर आता मी काम करत आहे. माझ्या मुलांना, सासू, सगळे जण आम्ही 5 कुटुंब आहेत आणि आता व्यवस्थित मग बचत गटामधून मी 50,000 लोन घेतले आणि प्रशिक्षण केलं महानगरपालिकेचं. त्याच्यामधून मला 50,000 रुपये लोन भेटलं आणि गृहउद्योगकडून मी 50,000 लोन काढलं. त्याच्यामधून मी चक्की घेतली. टेलरिंगचा व्यवसाय करत आहे आणि आता माझं कुटुंब मी माझ्या भरोशावर करत आहे. माझ्या 2 मुली, एक समाज कल्याणमध्ये प्रायव्हेट नोकरीवर आहे, एक डिमार्टमध्ये काम करत आहे आणि मुलगा 10वी आता झालेला आहे. खूप लहान होते तेव्हापासून मी त्यांना सांभाळत आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी काही बोलू नाही शकत कारण मला बोलण्याची संधी दिली मॅडमनं. राठोड मॅडम, कापूसकर मॅडम यांचे खूप आभार, धन्यवाद करते आणि माझी 2 शब्द बोलून खूप खूप धन्यवाद ताई.